चला आमचे कोणी स्वयंसेवक गावदेवी गावठाण टीम तुमच्यासाठी जेवणाची व्यवस्था आहे. आपण मागच्या दिशेने जाऊन जेवण करून घ्या. चला मॅचला आपण सुरुवात करूया. एकीकडे मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासे आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळतोय अक्षित 11 विंदणे हा संघ. सामना 4 षटकांचा आहे. पुन्हा एकदा इथून जो संघ जिंकेल तो सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल. बॉलिंग ट्रॅक वरती कुणाल पाटील आलाय. समोर बॅट्समन आहे अनिकेत जोशी आणि त्याच्या सोबतीला आकाश पाटील. मागील मॅच मध्ये आकाशनं काय बॅटिंग केले. दिगोडे टीमच्या गोलंदाजानं अक्षरशः घाम फोडला आणि आता तीच सलामीची जोडी मैदानामध्ये. तो पुढील मॅच मध्ये आम्हाला प्रणयचा जलवा देखील पाहायचा आहे. चला सामन्याला करूया सुरुवात. कुणाल पाटील पहिला बॉल इट्स अ नो बॉल. खराब सुरुवात केली जासे टीमच्या गोलंदाजांनी. पंचांनी इशारा दिलाय नो बॉलचा. पुढील बॉल फ्री हिट देखील आहे आणि या बॉल वरती टोटल आता 2+1 3 धावा आपण ऍड करूया. अतिरिक्त उंची फ्री हिटचा इशारा देत आहेत पंच. कुणाल पाटील बॉलिंग करतोय. जासे टीमला शुभेच्छा येत आहेत. संदीप पाटील सर जासे उत्तम पंच आहेत आणि त्यांनी शुभेच्छा दिल्यात जासे संघाला. फ्री हिटचा बॉल चांगल्या रीतीनं खोदून काढला. हवा तितका फायदा उचलू दिला नाहीये. रन्स फक्त मिळेल. एक थोडीशी दुखापत खेळाडूंना. अगदी एका धाब्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल बिनबाद 4 वरती. चला प्रथम उपचार घेऊन मैदानामध्ये स्प्रे घेऊन जा. थोडस धावत असताना दुखापत देखील झाली खेळाडूला. दुसरा दिवस या स्पर्धेचा मेगा फायनलचा हा दिवस आहे. 4 षटकांची मॅच. आमचे स्कोरर पवन राठोड अगदी ते जासेवरून बिलॉन्ग करतात आणि अगदी मैदानामध्ये स्प्रे घेऊन. किती काळजी आहे. गावातील खेळाडू खेळतात. गावातील खेळाडूंना थोडस काही दुखापत झाल्यानंतर ते लगेच पळतले लगेच मैदानाच्या आतमध्ये. प्रेम असतं गावावरती. हे गावातील क्रिकेट खेळाडूंवरती प्रेम असतं. तो फ्री हिटचा बॉल त्याच्यावरती फायदा उचलता आला नाहीये. गेम ऑफ स्पिरिट बॅट्समन देखील पोहोचलेत खेळाडू पर्यंत. कुठल्या प्रकारची दुखापत झाली चर्चा करतायत खेळाडू पर्यंत. आणि यस खेळाडू जर जास्त दुखापतग्रस्त असतील तर आपण बसू शकता. आणि सही सलामत तो पगडी 50. अनेक साऱ्या स्पर्धा आपल्याला खेळायच्या आहेत आणि जर व्यवस्थितरित्या असाल तर चला आपण लगेच मॅचला सुरुवात देखील करू. दुपारचे 1:12 वैभव पाटील यांना विनंती करूया. मिळालाय वेळ. आपण या मंचावरती वैभव पाटील हितेश आपण देखील मंचावरती यायचा. आपणास विनंती केली जाते. दयानंद मडवी असतील आकाश असतील यांच्याकडून आपणास विनंती केली गेली. भावेश गरज जासे यांना देखील विनंती करतात आमचे करण मडवी. भावेश आपण देखील या. दीपक पाटील देखील आलेत. पंच असतात नेहमी. त्यांचा आम्ही खेळ क्रिकेटचा जवळून पाहिलाय आणि अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये दीपक पाटील सर पंचांच्या भूमिकेत आपण अनेक वेळा पाहिलेत. त्यांना देखील विनंती करतो या आपण मंचावरती. आपलं देखील मनापासून स्वागत आहे. गावदेवी गावठाणची स्पर्धा म्हटली तर प्रेक्षकांची गर्दी कधीच नसते. मान्यवरांची गर्दी कधीच तुम्हाला कमी पाहायला मिळणार नाहीये. संचित आपण देखील मंचावरती संपर्क साधा. संचित लवकर या आपण. आज या स्पर्धेचा विचार केला तर मंगळवार आणि बुधवारी स्पर्धा आयोजित करण्यात आले. नेहमी या स्पर्धेमध्ये पाहुण्यांची गर्दी आम्ही पाहिले. कालच्या दिवसामध्ये आमचे साहेब चषकाचे यशस्वी आयोजक विजय शेठ खारकर साहेब उपस्थित राहिले. त्यांच्या समेत आर्यन डायरेक्टर कंपनीचे प्रोप्रायटर समीर शेठ पाटील, दीपक शेठ मडवी, दीपक शेठ पाटील अनेकांना आम्ही काल या मंचावरून पाहिल्या. आणि आज देखील सर्वांची उपस्थिती. खोलात टाकलेला बॉल शॉट एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डिंग चांगली झाली. मगाशी तोच खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित होता आणि इथून डॉट बॉल. टीमचा कॅप्टन रक्षितला आपण फिल्डिंग करत असताना
येस, वैभव पाटीलचं स्वागत आहे. हितेश आपलं देखील मनापासून स्वागत. दीपकजी पाटील सर यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. विंदणे संघ मगाशी सर्वाधिक धावा ज्या संघानं काढल्या, जवळजवळ 60 धावा विंदणे संघाच्या खेळाडूंनी काढल्या होत्या. बलाढ्य दिघोडे टीमच्या बॉलिंगचं कंबरच जणू काही मोडलं, परंतु दुसऱ्याच मॅच मध्ये जासई टीमचे गोलंदाज त्यांच्यावरती हवेत झालेत, पूर्णपणे रोखून ठेवलंय. परंतु जास्त वेळ शांत बसेल ते नाव आकाश नाहीये. तो आक्रमण करताना तुम्हाला जरूर पाहायला मिळणार आहे. ओ ही चर्चा, हेलिकॉप्टर लुक दिलाय, बॉल आलाय आमच्या कॉम बॉक्स दिशेनं. 24 लाईव्ह इव्हेंट्स ऑपरेटरनं चांगला चेल टिपलाय, खेळाडून ठोकलाय षटकार. कॅच साठी जर 500 रुपये असते तर जरूर मिळाले असते. चांगला कॅच, अगदी एका हातानं. चॅम्बो पेक्षा जास्त भारी फिल्डिंग तुमची आहे. चला इथून षटकार आला, आणखीन एक फुलटॉस बॉल. टिक फॉर टॅक, पनिशमेंट मिळणार. अशी गोलंदाजी कराल तर सीमा पार उत्तर मिळेल. आणखीन एक षटकार. संचितनं कॅच पकडला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक षटकार. आकाश अगदी आज ऑन फायर झाला, वेगळ्याच मूड मध्ये. चांगले चांगले तो फटके कन्वर्ट करताना पाहायला मिळतोय. आकाशच्या बॅट मधून 2 षटकार आले. धाव फलकावरती आले पाहूया, 16 बनल्यात तब्बल. ओ सलग्नचा तिसरा, फिरून खेळलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आकाशची दहशत, आकाशची हुकूमत. सलग्नचा तिसरा षटकार. पहिल्या ओव्हर मध्ये धुम्माकूळ, तब्बल 22 धावा. धाव फलकावरती. आकाश स्ट्राईक वरती जसा आला, 3 बॉल मध्ये 3 षटकार, 22 धावा धाव फलकावरती. चांगली बॅटिंग. आकाशच्या बॅट मधून 3 षटकार आलेत आणि एक मोठा स्कोर सेट करण्याचा प्रयत्न अक्षित 11 विंदणेकडून. पहिल्या ओव्हर मध्ये 22 बनल्यात, आणखीन 3 षटकार. आता कमबॅक करावा लागेल जासई संघाला. गोलंदाजी ट्रॅक वरती प्रमोद मडवी, षटक क्रमांक 2 आपण पाहताय. पण तू बॅटिंग चांगली केली आकाशनं, या टीमचा तो महत्वाचा खेळाडू आहे. चला आपण मिळालं वेळ तर स्वागत करूया. एकीकडे वैभव पाटील कंठवली यांचा आपण सन्मान करतोय. मी करणला विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण वैभव पाटील यांचा सन्मान करायचा. कंठवली टेनिस क्रिकेट मधील एक नामांकित खेळाडू आहे वैभव, आणि त्याचा आपण सन्मान करतोय. बऱ्याचशा स्पर्धा वैभवनं देखील आपल्या गोलंदाजीच्या तालावरती जिंकून दिल्यात, आणि कंठवली एक्सप्रेस या नावाची ओळख ज्या खेळाडूला मिळाली, अगदी कंठवलीचा चमचमता सितारा. सन्मान पाहताय तुम्ही गावदेवी गावठाण टीमचा अष्टपैलू खेळाडू आमचे मित्र करण यांच्या शुभ हस्ते हा सन्मान वैभवचा सुरू आहे. पुढील सन्मान आपण हितेशचा करूया. वेशवी टेनिस क्रिकेट मधील हा खेळाडू, अगदी यंग टॅलेंटचा खेळाडू, आणि हितेशचा आपण सन्मान करतोय. हितेश कडून या स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य. चला इथून सरळच्या दिशेनं लॉफ केलाय, फटका फसलाय. पहिली विकेट्स घेण्याची संधी मेघनाथ प्रतिष्ठान जासीला. खेळाडू बाद. आता डीजे नाहीये, कारण डीजे पंकज जेवणासाठी गेलेत, आणि पहिला धक्का दिलाय. अक्षित 11 विंदणे टीमला अनिकेत बाद झालाय. 22 वरती एक खेळाडू बाद. पहिल्या ओव्हर मध्ये 22 बनल्या. प्रमोद आला दुसऱ्या षटकामध्ये, त्याचा अनुभव तो मैदानामध्ये शेअर करतोय, आणि त्यानं पहिल्याच बॉल वरती दिलाय धक्का. हे करावं लागेल जासई टीम, कमीत कमी धाव संख्येवरती रोखायचं. अनेक वेळा आम्ही जासई विपक्ष विंदणे सामने अनेक वेळा उदाहरणं पाहिलेत. मग रजनी क्रिकेटच्या स्पर्धा असू द्या, पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धा असू द्या, अन्यथा टेनिस बॉल क्रिकेटच्या. आज योगेश देखील स्क्वॉड मध्ये आहे, परंतु आज थोडासा त्याला थांबून ठेवलाय. प्रणयला संधी दिले. मागील मॅच मध्ये तो शून्यावरती बाद झाला. या मॅच कडून कॅप्टनना अपेक्षा ठेवल्यात. प्रणय थल्ली मैदानामध्ये. टीमचे कॅप्टन बलिराम नवाळे पाहायला मिळतात. त्यांनी पुन्हा एकदा विश्वास टाकलाय प्रणय वरती की काही झालं तरी या मॅच मध्ये आता धावा काढाव्या लागतील प्रणय. आणि पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल 22 बनल्यात. ज्या धावसंख्येचा आलेख सुरू आहे तो पुढे चालवायचा असेल तर आकाशकडे देखील स्ट्राईक यायला हवी. सेन्सेबल क्रिकेटच्या मेरिट नुसार खेळत असताना तुमचा जो खेळाडू आक्रमक बॅटिंग करतोय ना, त्याला जेव्हा तुम्ही जास्त संधी देणार तर आणखीन धावा बनू शकतात, आणि तोच प्रयत्न केलाय प्रणय थलीनं. संघाची धावसंख्या 23, लॉस ऑफ द 1 विकेट्स. अक्षित 11 विंदणे टीम सातत्याने या संघाची देखील ओळख राहील. अशा मोठमोठ्या स्पर्धा विंदणे संघाने देखील खेळल्यात, आणि आपली हुकूमत उरण पूर्व विभागामध्ये असेल, पनवेल तालुक्यामध्ये, आणि त्यांच्या समोर आज बलाढ्य जासई संघ उतरलाय.
ही अतितटीची मॅच क्वार्टर फायनल आपण म्हणूया. इथून जो संघ जिंकेल तो सेमी फायनल मध्ये धूमधडाक्यात जाईल, तर तो इथून तुम्हाला जिंकावं लागेल. आज देखील प्रयत्न करत असताना विंदनेट संघ पहिल्या मॅच मध्ये बलाढ्य दिगोडेला पराभूत केलं, जुगावला पराभूत केलंय जासईनं. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, उंची जास्त आहे, इलेव्हेशन कमी पडलाय. अगदी जीवनदान पहा आकाशला. खेळाडू देखील आता आश्चर्यचकित. आकाशला संधी मिळाली, रन्स मिळेल फक्त 1. आकाश देखील थांबून राहिला, त्याला देखील वाटलं की आता मी बाद होईल. खेळाडू उभा होता, त्यानं कॅच ड्रॉप केला. अशा मोमेंटला कॅच सोडून चालणार नाहीयेत. फिल्डिंग मात्र खराब जासई टीम कडून घडले. रन्स मिळेल 1. एका धावेने संघाची धावसंख्या 24. 24 धावा. प्रमोदनं वापसी चांगली केली. अकुटप्प्याचा बॉल, हा देखील फटका फसला. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा जज करण्याचा प्रयत्न. हा कॅच थोडासा कठीण होता, परंतु प्रयत्न कुणालनं कॅच ड्रॉप देखील झालाय असं देखील म्हणूया. कारण अशा सिच्युएशनला तुम्हाला कॅच पकडाव्या लागतात. ग्रामीण क्रिकेटची तर हीच खासियत असते. तुम्हाला टीम मध्ये का घेतलं याचं आलेख तुम्हाला उत्तर द्यावं लागतं. क्षेत्ररक्षण देखील फार महत्वाचा दर्जा. फिल्डिंगचा स्टँडर्ड उंच व्हायचा असतो आणि इथून वारंवार चुका. स्वर्गीय मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासईकडून 26 रन 26 धावा. कॅच ड्रॉप झाला. 2 बॉल मध्ये 2 विकेट्स घेण्याची संधी प्रमोदने निर्माण केली. हा फटका चांगला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव पूर्ण केले. आकाश पलटील का दुसऱ्या धावेसाठी, डायरेक्ट थ्रो आला. रन्स मिळेल फक्त 1. 27 धावा. पहिलं सत्र तुम्ही एन्जॉय करता. षटक क्रमांक 2 सुरू आहे. 2 चमचमत्या ट्रॉफ्या जिंकण्याचं स्वप्न आज घेऊन उतरले दोन्ही संघ. एका ट्रॉफीवरती आपलं नाव कोरलंय प्रतीक 11 सुरुंगपाडा टीमनं. थोडासा खेळाडू कक्ष शांत झालाय विंदणेचा, कारण पहिल्या ओव्हर मध्ये 22 आल्या, तदनंतर धावा आल्या नाहीयेत. आकाशला जीवनदान मिळालं, संधी मिळाले, तो थोडासा आता शांत पवित्र आगलाय. प्रमोदच्या विरोधात आक्रमण करत नाहीयेत खेळाडू. 2 षटकांचा खेळ निघून गेलाय. स्वतःकडे स्ट्राईक ठेवले आकाशनं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती पवन धावा आहेत 28 धावा. 2 ओव्हर नंतर 28 धावा. त्यामध्ये 1 खेळाडू बाद. अनिकेत जोशीची स्वस्तामध्ये विकेट्स मिळाले जासई संघाला. शॉर्ट टीम मीटिंग वेळ देऊया जासई टीमला देखील. रणनीती आखण्यासाठी दुपारचे 1:20 होत आहेत आणि ही स्पर्धा आपण पाहताय गावदेवी क्रिकेट क्लब आयोजित सतीश स्मृती चषक 2024. भावेश घरत यांना देखील आपण विनंती करतोय. जासई मधील युवा उद्योजक भावेश, आपण देखील या. करण आपली वाट पाहतायत. आपला सन्मान इथे केला जाणार आहे. 12 चेंडूंचा उर्वरित खेळ. संघाची धावसंख्या 28 धावा. 14.00 सरासरी तुम्ही पाहताय. 28 बनल्यात. शेवटचे 12 चेंडू. गोलंदाज त्या तिसऱ्या षटकामध्ये संयम मात्रे. संयम येताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये पॉवरफुल बॅटिंग केले विंदणे टीमनं, परंतु तदनंतर जी गोलंदाजी केली प्रमोदनं, अनुभव त्याचा प्रणाल लावून त्यानं चांगल्या पद्धतीनं खेळाडूंना थांबवलंय. तिसऱ्या षटकामध्ये संयम तयार झालाय. लेफ्ट हँडेड गोलंदाज आकाश साठी आडव्या बॅटनं फटका खेळलाय. बॉल चालला एका टप्प्यानं बाउंड्री लाईन जवळ. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण. तू थ्रो पोहोचेपर्यंत 2 धावा देखील वेगानं पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाव्याने संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल 30 वरती. आतापर्यंत 30 बनल्यात. येणारे 11 चेंडू आणखीन 20-25 बनल्या तर 50च्या पुढे टप्पा जाईल आणि मग फाईट होईल. या मॅच मध्ये देखील 50-55चं आव्हान या मॅच मध्ये चॅलेंज राहू शकते जासईच्या विरोधात. आकाश पाटील इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. कुणाल पाटील चांगलं जजमेंट, झेल टिपलाय, मोठा अडथळा दूर केलाय. आकाश होतील बाद. संयमला पाहते, त्याने विकेट्स देखील पटकावले. 2 बॉल मध्ये 2 धावा खर्च जरूर झाल्या. परंतु महत्वाची विकेट्स म्हणजे आकाश पाटीलचं खेळपट्टीवरती राहणं फार इम्पॉर्टंट होतं. आणि ज्या आकाशनं मागील मॅच मध्ये जवळजवळ 40 धावा आकाशच्या बॅट मधून पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिल्या होत्या,
अष्टपैलू खेळाडू आहे आणि तो बाद झाल्यानंतर तो विंदणी टीम वरती दबाव वाढवण्याची संधी आहे जासई संघाला. नवीन खेळाडू आहे त्यात सूरज पाटील चौथ्या क्रमांकाचा खेळाडू. अनिकेत 3 धावसंख्येवरती बाद झाला. आकाशनं 9 बॉल मध्ये 22 काढल्या, त्यामध्ये 3 षटकार देखील आहेत. प्रणयचा विचार केला तर 3 बॉल मध्ये 4 काढल्यात. सूरज पाटील फुल टॉस लॉंग ऑफला खेळला. कदाचित थोडासा फिरून खेळले असते तर वेळ मिळाला असता. फटका मिड विकेट फाईन लेग मध्ये खेळण्यासाठी रन्स मिळेल. एका धावेनं संघाची धावसंख्या 31 धावा. किती वापसी चांगली केली पवन. पहिल्या ओव्हर मध्ये 22 आल्यानंतर असं वाटलं की आता सहजरित्या 50चा टप्पा सहजरित्या पार होईल. तो आता थोडासा घाम फोडलाय विंदणे संघाला देखील. गोलंदाजी चांगली करतायत प्रमोद, त्याच्या पाठोपाठ संयमचं देखील चांगलं षटक. लेफ्ट हँडेड तो गोलंदाज, तिन्ही डावकुऱ्यातच गोलंदाज या टीम कडे आहेत. एका टीम मध्ये 3-3 4-4 डावकुऱ्यातच गोलंदाज ही फार मोठी गोष्ट म्हणूया आपण जासई संघासाठी. पंचांचा इशारा वाईट बॉल आणि प्रत्येक टीम आज याच शोधात आहे की आपल्या टीम मध्ये एखाद डावकुऱ्याचा गोलंदाज हवा आहे. आणि जर डावकुऱ्याचा गोलंदाज तुमच्या टीम कडे असेल तर त्याच्याकडे एक क्षमता असते बॉल टर्न करण्याची. आणि एकीकडे जासई टीम कडे तर 4-4 गोलंदाज डावकुऱ्याचे आहेत. रिव्हर्स स्वीप हा प्रयत्न असतो जेव्हा डावकुऱ्याचे गोलंदाज बॉलिंग करत असतात त्यांच्यावरती तुम्ही रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न करता. तो संयम देखील तेवढा चाणक्य गोलंदाज आहे. त्यानं ओळखलं बॅट्समन आधीच वळतात, लगेच त्यानं थोडासा फास्ट बॉल फेकण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल इथून देखील 33 धावा जोडल्यात धाव फलकावरती. या ओव्हर मधील पवन बॉल शिल्लक आहेत. 2 चेंडूंचा खेळ उर्वरित शिल्लक राहिला. संयम मात्रे षटक क्रमांक 3. तिसऱ्या षटकामध्ये देखील फलंदाजांना बांधून ठेवलंय. मोठे फटके आले नाहीयेत. पहिल्या ओव्हर मध्ये जरूर मोठे फटके पाहायला मिळाले. सूरज साठी हा फुलटॉस बॉल गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न वेगानं पोहोचलाय. साईश 1 पूर्ण झाले. फुलटॉस वरती देखील आता मोठे फटके येत नाहीयेत. संघाची धावसंख्या 34 धावा. निलेश देखील स्क्वॉड मध्ये आहे. त्याच्या पाठोपाठ विचार केला तर योगेश चांगले बॅट्समन अद्यापही विंदणी संघाकडे देखील आहेत. परंतु त्यांच्याकडे आता संधी मिळेल का? त्यांना मैदानामध्ये उतरण्याची वेळ येईल का? इथून विकेट्स देखील पाहायला गेला तर 2 पटकावल्यात. आकाश पाटीलचं खेळपट्टीवरती राहणं गरजेचं होतं. तो परतल्यानंतर मोठे फटके आले नाहीयेत. लॉफ केलाय बॉलला. प्रणयचा फटका चांगला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. जीवाच्या अकांताने बॉल अडवण्याचा प्रयत्न राहिला. 2 धावा घेण्याची संधी आणि चांगली फिल्डिंग. खेळाडू कक्षातून विंदणे टीमनं देखील समर्थन केलं. बॉलला स्टॉप केलंय त्यानं. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने जाते हे ओळखलं आणि तदनंतरला जी झेप घेतली आणि फक्त 2 धावा जिथे मिळणार होत्या 6 धावा 4 धावा रोखल्यात असं आपण म्हणूया. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 12.00च्या सरासरीनं 36 धावा. या मंचावरून आनंद घेत असताना या स्पर्धेचा वैभव पाटील, त्यानंतर हितेश असतील. 3 षटके संपलीत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक राहिलेत. करण मडवी देखील आपल्याला पाहायला मिळतात. गावदेवी गावठाण टीमचं चमचमता सितारा, उरणचं भवितव्य क्रिकेट मधील अनेक स्पर्धा ज्यानं गाजवून सोडल्या आणि आन बान शान म्हणूया आपण या टीमची. गावदेवी गावठाण, सतीश स्मृती गावठाण, मयूर स्मृती गावठाण अनेक वेळा या नावानं संघ खेळत असतो. त्या टीमचं प्रतिनिधित्व देखील करणनं केलं. आज तो मुख्य आयोजकांमध्ये देखील आहे. चला शेवटचे 6 बॉल राहिलेत मैदानामध्ये. एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक. आता आमचे डीजे पंकज देखील सज्ज होतील. बऱ्याच वेळेला थोडीशी शांतता देखील मैदानामध्ये. आणि संपूर्ण 24 इव्हेंट्स संघाची धावसंख्या झाली प्रमोद 36 धावा 3 ओव्हर मध्ये. शेवटचं षटक आहे लास्ट ओव्हर. शेवटच्या षटकाला करूया सुरुवात. लास्ट ओव्हर मध्ये साईश आला. पवन पहिल्या मॅच मध्ये साईशनं बॉलिंग केली नव्हती, परंतु त्याला ठाऊक आहे ही मॅच जिंकायची. सर्व खेळाडू त्याच्यापर्यंत पोहोचले आणि एकच चर्चा केली की साईश काही झालं तरी बॉलिंग तुला आता करावी लागेल. जरी कमी रनअप न बॉलिंग केली तरी हरकत नाहीये, परंतु तुला मैदानामध्ये बॉलिंग करायची आहे. किती कॉन्फिडन्स असतो, विश्वास तुमच्या महत्वाच्या खेळाडूंवरती तुम्ही जर टाकाल तर टीम साठी तेवढंच लाभदायक राहील. आणि साईश आलाय अगदी कमी रनअप न 1 ते 2 पावलानं तो आता बॉलिंग करतोय. पहिला बॉल फटका पास खेळायचा होता. रिव्हर्स स्वीपचा गेलाय तो लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक उभा जिथे मिळतील 2 धावा. 2 धाव्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 38 वरती. 38 धावा धाव फलकावरती.
शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ. साईशला तुम्ही बॉलिंग करताना पाहताय, लेफ्ट हँडेड बॉलर. जणू काही आता समर्थ उतरलाय की काय मैदानामध्ये. समर्थ कडू देखील अगदी कमी रनअप न बॉलिंग करतो, तो देखील डावकुऱ्याचा गोलंदाज आणि एवढाच रनअप त्याचा देखील. तो आता साईश देखील तेवढ्याच पावलानं रनअप घेत मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करत असताना आडव्या बॅटनं फिरून खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, फटका फसलाय. बॉल खाली खेळाडू, जजमेंट राहिलं नाहीये. कॅच ड्रॉप, धावा मिळू शकतात पुन्हा एकदा 2. फायदा मिळेल अक्षित 11 विंदणे संघाला. ही महत्वाची मॅच आहे आणि या 2 धाव्याने संघाचा धाव फलक पवन जाऊन पोहोचेल 40 वरती. 4 ओव्हरची मॅच आहे, कमीत कमी 50 ची अपेक्षा करूया. कारण बलाढ्य जासई संघ, त्यांच्याकडे बॅटिंग स्ट्रॉंग आहे. भूषणनं मागील मॅच मध्ये हाहाकार माजवलाय, हेही विसरू नका. आडव्या बॅटनं खेळलाय, मोठे फटके येत नाहीयेत. सूरजला तुम्ही पाहताय, एक पूर्ण झाले, दुसऱ्या धावेचा पलटवार, पण तो इंटरेस्टिंग नाहीयेत. फक्त एक धाव, 41 रन्स. जिथे संधी मिळाली ना फुलटॉस बॉल वरती, तिथे देखील मोठे फटके आले नाहीयेत आणि तोच दबाव आता अक्षित 11 विंदणे संघावरती देखील. 41 धावा, शेवटचे 3 चेंडू. साईशनं 3 बॉल मध्ये 5 दिल्यात आणि उर्वरित 3 चेंडूंचा खेळ. प्रणेत अली स्ट्राईक वरती. या खेळाडूमध्ये देखील चांगली ताकद आहे, परंतु आता वेळ आले, जास्त वेळ शांत बसून चालणार नाही अक्षित 11 विंदणे. आणि जर जेव्हा तुम्हाला संधी मिळते, आज चांगले चांगले बॅट्समन असताना देखील प्रणयला लवकरात लवकर प्रमोट केलं टीम मध्ये खेळण्यासाठी आणि त्याला आता स्वतःला सिद्ध करावं लागेल. आप ट्रॅकर बॉल, अगदी आखूट टप्प्याचा चेंडू होता, मध्यम गतीचा बॉल. खेळाडू कक्षातून देखील आवाज येतोय की या बॉल वरती 6 यायलाच हव्या होत्या. आणखीन एक डॉट बॉल. प्रेशर पूर्णपणे अक्षित 11 विंदणे संघावरती आणि सुरुवातीच्या ओव्हर मध्ये विपुलचे 22 आल्या. तदनंतर पहा टीमची अगदी नाजूक अवस्था. हा देखील स्लॉट मध्ये बॉल, त्याच्यावरती आक्रमण झालं नाही. आणखीन एक डॉट बॉल. मागील मॅच मध्ये नितीननं शेवटचं षटक जासई टीम साठी फेकलं, त्याला कुठेतरी थांबवलं आणि आता साईशनं या शेवटच्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात. तो इंजर्ड देखील आहे, तो बॉलिंग करत नव्हता, त्यानं सांगितलं मी करणार नाहीये, परंतु शेवटच्या ओव्हर मध्ये तो आलाय आणि इथून मिस टायमिंग, फटका फसला. जेल पर्यंत पोहोचले नाहीयेत खेळाडू. 2 धावा घेण्याची संधी आहे आणि या 2 धावा मिळतील अक्षित 11 विंदणे संघाला. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय, साईशनं फक्त 7 खर्च केल्या आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना विंदणेची धाव फलकावरती धाव संख्या 43 आणि 44 आव्हान. प्रति ओव्हर 11 काढाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. स्वर्गीय मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासईला टीमला. विठ्ठल जासई संघ दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करेल. 44 इथून बनतील का की या धावांना रोखतील विंदणेचे गोलंदाज, ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये. आपण जाऊया विपुलजी पाटील यांच्याकडे. हॅलो हॅलो.
24 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती म्हणजे बॅटिंग करत असताना विठ्ठल जास्ती संघाला 44 धावांची 24 बॉल आणि 44 धावांची गरज. सलामीला आलाय ते म्हणजे साईश आणि गोलंदाजीसाठी अक्रोल पाटील. पहिल्या चेंडूवर प्रति हल्ला इथून सरळ चेंडूला पाठवून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडं. साईशनं स्वागत केलं अक्रोल पाटीलचं, लगावलाय हा षटकार. हॅलो अक्रोलच्या विरुद्ध आक्रमण. डावखऱ्याचा गोलंदाज आणि त्याच्यावर मात्र प्रति हल्ला केला. मागील मॅच मध्ये भूषण मात्रेची आपण तडाखेबाज बॅटिंग पाहिली होती. पहिल्या चेंडूवर त्यांना षटकार लगावला होता आणि या मॅच मध्ये जशी सुरुवात झाली तशी साईशच्या बॅट मधून आलेला हा षटकार कोलामध्ये हा टाकण्याचा प्रयत्न, कदाचित बॅटला ब्रश करून यष्टीकरच्या हातामध्ये चेंडू गेलाय की काय असं वाटत असताना यावेळी हा चेंडू प्रचंड वेगानं हाताळला अक्रोल पाटीलनं. हा अपकमिंग स्टार आहे, फ्युचर ऑफ विंदने टेनिस क्रिकेट. एक नवा सितारा बऱ्याचशा क्रिकेटच्या स्पर्धा खरं तर खेळाडूंना गाजवून सोडल्यात. उरण प्रीमियर लीग मध्ये सुद्धा एक गोलंदाजाचा बोलबाला राहिला आणि हा महत्वाचा घटक. मागील वर्षामध्ये सुद्धा हे नाव प्रचंड चर्चेमध्ये राहिलं. अपकमिंग स्टार आहे आणि चांगली गोलंदाजी. लोवर फुल टॉस हलक्यात खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, इथून प्रोटेक्शन देत असताना मिळाला जाईल या चेंडूवर एकेरी धाव आणि एकेरी धाव्याने धाव पटणार. धावा लागले गेले त्या 7 धावा. 44 चा पाठलाग करायचा आणि जी सलामीची जोडी, एका बाजूला डावखरे हाताचा बॅट्समन, एका बाजूला उजव्या हाताचा बॅट्समन, हे कॉम्बिनेशन नेहमीच जास्ती गावामध्ये पाहायला मिळत असतं आणि एक वैशिष्ट्य आहे खरं तर डावखरे हाताची गोलंदाज जास्ती संघामध्ये पाहायला मिळत असतात. लोवर फुलटॉस चेंडू भूषणच्या समोर हलक्यात खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. वाईडिश लॉंग ऑन रिझन मध्ये आपण क्षेत्ररक्षण करत असताना क्षेत्ररक्षकाला पाहिलं जिथून मिळाली गेली ही एकेरी धाव आणि एकेरी धाव्याने धावपटला. धावा लागले गेले त्या 8 धावा. 44 चा पाठलाग करायचा आणि ज्या मागील मॅच मध्ये 17 बॉल मध्ये 47 धावा भूषण मात्रेच्या बॅट मधून येताना पाहिल्यात. आणि त्यानंतर महत्वाच्या पूर्वार्धामध्ये जर विचार केला तर थोडीशी गोलंदाजी कुणाल पाटीलची मागणी ठरली होती. 22 धावा आल्या होत्या. त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये साईश आपण 7 धावा येताना पाहिल्यात. यावेळी फटका जरूर चांगला कार्पेटने खेळलेला फटका साईशला मिळाला जाईल. अवघी एकेरी धाव. सिंगल डबल्स कधी मोठे फटके हे येताना पाहायला मिळाले. मात्र अक्रोल पाटीलचं आपण कौतुक करूयात. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय पण हा करताना अपकमिंग स्टार एक युवा गोलंदाज मागील 4 चेंडूवर प्रभावशाली गोलंदाजी केली. अवघ्या 3 धावा त्यांना खर्च केल्या मागील 4 चेंडूवर. हे फार महत्वाचं राहिलं. येणारे 19 बॉल आणि आता मात्र जिंकण्यासाठी 35 धावांची गरज. 19 बॉल 35 धावांची गरज. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, महत्वाची विकेट म्हणून दिले शेवटच्या चेंडूवर. भूषण मात्रे होतील झेलबाद. यापुढे होणारा सामना न्हावा आणि त्यांना फाईट करेल नारपोली संघ. दोन्ही संघाच्या कॅप्टनला आपण इथून इन्व्हाइट करतोय. एका बाजूला न्हावा संघ पाहायला मिळेल रायगड ग्रामीण टेनिस क्लब मध्ये या संघाचा दबदबा पाहायला मिळाला आणि दुसऱ्या बाजूला नारपोली दिनेश पाटीलचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळेल. पहिल्या षटकामध्ये अक्रोल पाटीलचं आपण कौतुक करूयात. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय पण त्यानंतरच्या 5 चेंडूमध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्या आणि महत्वाची विकेट. मागील मॅचचा हिरो भूषण मात्रेला बाद केलाय आणि तिसऱ्या क्रमांकावर राजा आलाय बॅटिंग करण्यासाठी.
गोलंदाज प्रणय थळी. इथून समीकरण बदललं जाईल. येणारे 18 बॉल जिंकण्यासाठी 35 धावांची गरज. साईशी महत्वाची कर्तव्य बॅटिंगची गरज आहे म्हणजे जास्तीत संघाला. कारण भूषण अगदी स्वस्तामध्ये बाद झालाय. कारण मागील सामन्यामध्ये चांगली त्याची आपण विस्फोटक बॅटिंग पाहिली होती आणि तो अगदी स्वस्तामध्ये बाद झाल्यानंतर आता इथून एक चांगल्या पार्टनरशिपची गरज असेल विठ्ठल जास्ती संघाला. लोवर फुल टॉस हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात पण त्यांना फसवून चेंडू निघून जाईल. सीमारेषा पलीकडे साईशा बॅट म्हणून आलेला हा दर्जेदार चौकार. प्रणयच्या पहिल्या चेंडूवर स्वागत केलंय साईशनं. लगावला हा चौकार. धावपट्टा धावा लागले गेले त्या 13 धावा. इथून समीकरण बदललं जाते. येणारे 17 बॉल आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज असेल ते म्हणजे विठ्ठल जासी या संघाला. 17 बॉल जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. अतिशय चांगल्या पद्धतीने फटके खेळत असेल आपण साईश या खेळाडूला पाहू शकताय. आप ट्रॅकर त्याला उडवून दिलाय. क्षेत्ररक्षक जज करतील. आणखीन एक महत्वाची विकेट मिळवली ती म्हणजे गोलंदाजी करत असताना विंदणे संघाला मोठा आदरा लागलाय तो म्हणजे विठ्ठल जासी संघाला. आणि साईश मात्र होतील झेलबाद. प्रणीतच्या पहिल्या चेंडूवर चौकार आलाय पण त्यानंतर एक महत्वाची विकेट सुद्धा मिळून दिलाय. जो खरं तर बॅट्समन आक्रमण करत होता त्याला परतीचा इशारा दिलाय. त्यानं सांगितलं विजलो आज जरी हा माझा अंत नाही. पेटीन उद्या नव्यानं हे सामर्थ्य नाशवंत नाही. आणि या मॅच मध्ये फार महत्वाची गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपण प्रणीतला पाहू शकतो. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये रक्षित मात्र इथून दाखल झालेत. आणि या मॅच मध्ये येणारे 16 बॉल जिंकण्यासाठी विठ्ठल जासी संघाला 31 धावांची गरज. 16 बॉल 31 ची गरज. हाय एवढेची मॅच पाहायला मिळते. पोलामध्ये हा यॉर्क टाकण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक तिथे चेंडू अडवतात. मिळा जातील या चेंडूवर 2 धावा आणि 2 धाब्यांनीशी येणारे 15 बॉल आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. 15 बॉल 29 धावांची गरज या मॅच मध्ये. कालच्या दिवसामध्ये प्रत्येक केली पण सुरुंगपाडा संघ मेगा फायनल मध्ये दाखल झाला आणि आज 8 संघ खेळताना पाहायला मिळतील. आणि त्यानंतर कोणता संघ मेगा फायनल मध्ये दाखल होईल या चमचमत्या ट्रॉफ्यांना जिंकण्याचं स्वप्न कुठल्या संघाचं पूर्ण करताना पाहायला मिळेल. कारण आमची मेहनत आज विंदणी संघाने सुद्धा घेतलाय. कारण जासी संघ सुद्धा तेवढाच बलाढ्य आहे. सुरुवातीला सकाळच्या सत्रामध्ये जय माता दी दिघोडी संघाला पराभूत केलंय ते म्हणजे विंदणी संघानं. आडव्या बॅटने खेळण्याचा जरूर प्रयत्न होता पण हा वेगवान चेंडू प्रणीतचा खालीच राहिला. त्यामुळं बॅट स्वरूपात मिळाली जाईल ही किरदाब आणि किरदाबिनीशी इथून समीकरण बदललं जातं या मॅच मध्ये. 14 बॉल आणि 28 धाबांची गरज. प्रत्येक चेंडूवर आता 2 धाबा यात कंपल्सरी काढाव्या लागतील. 14 बॉल 28 धाबा. भूषण मात्रेची विकेट मिळाल्यानंतर थोडस दबाव तंत्रामध्ये खेळत असताना जास्तीत संघाला आपण पाहू शकतोय. कारण मागील मॅचचा हिरो ठरला होता. 47 धाबा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. एक चांगली सुरुवात या मॅचला साईष्ट करून दिली होती. एक षटकार त्याच्या बॅटमधून आला होता. एक चौकार त्यानं लगावला होता. पण या मॅच मध्ये आता एक चांगली पार्टनरशिप राजा आणि त्याच्यासोबत रक्षितला करावं लागेल. 14 बॉल 28 ची गरज. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक करतायत जज. तिसरा हादरा लागेल तो म्हणजे विठ्ठल जासी संघाला. आणखीन एक फलंदाज होईल झेलबाद.
महत्वाची आणखीन एक विकेट मिळून दिले ती म्हणजे प्रणित या गोलंदाजांना येणाऱ्या आता 13 बॉल जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. संपूर्ण स्पर्धा आपण पाहायला गेलं तर गावदेवी गावठाण क्रिकेट क्लब आयोजित सतीशपती चषकाचं आयोजन 2 दिवसामध्ये आपण 18 संघ खेळताना पाहिलेत आणि ही महत्वाची मॅच आज मेगा फायनलचा दिवस आहे आणि या मेगा फायनल मध्ये 8 संघ खेळताना पाहायला मिळतील. त्यामधील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना एका बाजूला मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासी संघ आणि त्यांना फाईट करतोय अक्षित 11 विंधने संघ. दोन्ही बलाढ्य संघ एकमेकाच्या विरुद्ध खर तर मोठं बॅटल पाहायला मिळणार आहे. पण महत्वाची सूचना ती आपल्याला होणारा सामना नावा विपक्ष नारपोली दोन्ही संघाच्या कॅप्टनला आपण इथून इन्व्हाइट करतोय. आपण या आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न महत्वाची विकेट LBW स्वरूपात कुणाल पाटीलला मात्र माघारी पाठवलं जात आहे. येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी आता विठ्ठल जासी संघाला 28 धाबांची गरज. 12 बॉल 28 धाबा. डू ऑर डाय, करू अथवा मरो अशा स्थितीमध्ये आता दोन्ही संघ येऊन पोहोचलेत. कारण या मॅचला जर जिंकला तर तुम्ही मात्र सेमीफायनल पर्यंत पोहोचू शकता. प्रयत्न करावे लागतील या दोन्ही संघांना. महत्वाची ही मॅच आहे कारण या चमचमत्या ट्रॉफ्या गावदेवी गावठाण म्हणल्या तर नेहमीच सुनील शेठ मडबी असतील, किशोर मडबी, आकाश टकले, दयानंद मडबी, करण मडबी यांचा संघ आणि नेहमीच एक मोठं दर्जेदार आयोजन. पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धा असू दे किंवा दिवसा होणाऱ्या ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा, या स्पर्धेचा बोलबाला राहतो तो म्हणजे ट्रॉफ्यांकरता. नेहमीच मोठमोठ्या ट्रॉफ्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत असतात आणि वैशिष्ट्यपूर्ण पाहायला मिळालंय. वैभव संपन्नता दर्शवणारी स्पर्धा म्हणून गावदेवी क्रिकेट क्लब गावठाणचं हे आयोजन पाहायला मिळतं. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 28 धाबांची गरज. प्रमोद मडबी संघाचा पाठीचा कणा महत्वाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. तर ज्या पद्धतीने प्रमोदची गोलंदाजी सुद्धा तेवढीच दर्जेदार आहे, त्याही पेक्षा त्याच्याकडे चांगले स्ट्रोक आहेत, एक चांगली बॅटिंग सुद्धा तो करू शकतो आणि सर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांना महत्वाच्या क्षणाला बॅटिंग सुद्धा दर्जेदार केलंय. 12 बॉल जिंकण्यासाठी 28 धाबांची गरज. प्रत्येक षटकामागे आता 14ची सरासरी राखावी लागेल आणि नवीन गोलंदाज आकाश पाटील आले गोलंदाजी काढण्यासाठी आणि पहिला चेंडू रक्षितच्या समोर खोलामध्ये आलाय आणि त्यामुळे आता थोडस दडपण जरूर पाहायला मिळालंय. एक डॉट बॉल आलाय आणि इथून आता येणारे 11 बॉल आणि जिंकण्यासाठी 28 धाबांची गरज. हा फटका खेळून काढला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फटका येतोय जिथून मिळा जातील या चेंडूवर 2 धाबा. चांगली रनिंग बिटवीन दोन फलंदाज करत असताना येणारे आता 10 बॉल आणि जिंकण्यासाठी 26 धाबांची गरज. 10 बॉल आणि जिंकण्यासाठी 26 धाबा. इथून आता संघर्ष करावा लागेल, भरपूर प्रचंड मेहनत घ्यावी लागेल विठ्ठल जासी संघाला. कारण प्रमोद बडवी आणि रक्षित म्हात्रे हे तर रिस्पॉन्सिबिलिटीने खेळले तर या मॅच मध्ये जर थोडीशी पार्टनरशिप राहिली, एका दुसरा मोठा फटका आला तर ही मॅच पुन्हा एकदा विठ्ठल जासी संघाच्या बाजूने जाताना पाहायला मिळेल. आकाशच्या हा चेंडू खोलामध्ये एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आलेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न करत असताना डोक्याच्या इंड धावत होते आणि इथून मात्र आणखीन एक विकेट गमावली ते म्हणजे विठ्ठल जासी संघानं. रक्षित म्हात्रे होतील धावबाद.
बॉल 22 धावा. सहा बॉल आणि आता जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. थोडस अशक्य आहे, पण आता इथून या मॅच मध्ये मोठा फटका जर आला तर पुन्हा एकदा विठ्ठल जासे संघाच्या बाजूने हा सामना जिंकू शकतोय. पण दुसऱ्या बाजूला अक्षित 11 विन्नडे संघ कमालीची आज गोलंदाजी राहिली आणि बॅटिंग जेव्हा वाटेला आले तेव्हा आकाश पाटीलचा आपण जलवा पाहिलात. 6 बॉल आणि 22 धावांची गरज. गोलंदाज आले आणि त्याचं स्वागत करत असताना नितीनचा फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत. एका टप्प्याने चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पलीकडं. चला विन्नडे संघाचा 12 मॅन प्रणित कोळी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी दाखल झाला आणि त्याच्या पहिल्या चेंडूवर स्वागत केलंय. नितीनच्या बॅट मिळालेला हा चौकार पाहायला मिळाला. जिथून येणारे आता 5 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती म्हणजे 18 धाबांची. 5 बॉल 18 ची गरज. 3 मोठे फटके या बॅच मध्ये जिंकून देऊ शकतात ते म्हणजे विठ्ठल जासे संघाला. 5 बॉल आणि जिंकण्यासाठी 18 धाबा. पाच बॉल आणि जिंकण्यासाठी 18 धाबांची गरज. नितीन कडती क्षमता आहे. एक चौकार आलाय आता या मॅच मध्ये. कदाचित अजून एका दुसरा मोठा फटका आला तर विठ्ठल जासे संघाच्या बाजूने ही मॅच जिंकू शकते. आणि आता त्या क्षमतेनं त्या संघर्षानं मैदानाच्या आतमध्ये सध्या नितीन कळताना यस गावठण गावचे सलमान खान यांचं आगमन होताना पाहायला मिळाले. आडव्या बॅटनं हा खेळण्याचा प्रयत्न. फटका जरूर फसलाय. बराच काळ हवेमध्ये आहे. इथून एलिव्हेशन कमी. दुसरी धाव. प्रयत्न चांगला आहे आणि इथून 2 धावा मिळाल्या गेल्यात. येणारे 4 बॉल जिंकण्यासाठी 16 धाबांची गरज. 4 बॉल आणि जिंकण्यासाठी 16 धाबांची गरज. ही एकेरी धाव. आता इथून पूर्णपणे या सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण केले ते म्हणजे अक्षित 11 विन्नडे संघानं. फार महत्वाची मॅच आणि या महत्वाच्या मॅच मध्ये विन्नडे संघ आता हा सामना आपल्या बाजूने झुकवत असताना, कारण सलामीला एक पहिला षटकार आला होता साईशच्या बॅट मधून, तेव्हा असं वाटत होतं की हा सामना सहजरित्या विठ्ठल जासे संघ जिंकेल. पण त्यानंतर पूर्णपणे हा सामना आता झुंकला. येणारे 2-3 बॉल आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. स्ट्राईकला आता प्रमोद मुडबी डावखुऱ्याचे हे बॅट्समन. खोलामध्ये हा चेंडू पाहायला मिळाला. एकेरी धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न करत असताना फलंदाज वेगाने पलटलेत आणि इथून दुसरी धाव कंप्लीट केली जाते. येणारे 2 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती म्हणजे 13 धाबांची. ग्रुप क्रमांकाच्या चिरलेची बाजी सरपंच
आमचे प्रभाकरजी पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय, त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करतोय. पण या व्यासपीठावर आपलं सुद्धा सहर्ष स्वागत केलं जात आहे. 2 बॉल आणि जिंकण्यासाठी या 13 धावांची गरज. थोडासा एकतर्फी जरूर सामना पाहायला मिळाला. यष्ट्यांचा वेध आणखीन एक विकेट मिळवल्या. शेवटचा 1 बॉल आणि जिंकण्यासाठी आता गरज असे विठ्ठल जासे संघाला, ती म्हणजे 13 धावांची. या खेळाडूला विनंती केली जाते आपण या व्यासपीठावर आपला सुद्धा यथोचित मान सन्मान केला जाईल. नेहमीच गावदेवी गावठाण संघातून व्यावसायिकरित्या खेळत असलेल्या खेळाडूला पाहिलंय आणि एक बऱ्याचशा सामने गावदेवी गावठाण संघाला ज्यानं जिंकून दिले, तसं साईश मात्रेला विनंती केली जाते. फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शेवटच्या चेंडूला आला हा चौकार, पण बऱ्याचशा मार्जिन विठ्ठल जासी संघ पराभूत झाला. हार्ड लक विठ्ठल जासी आणि कॉंग्रॅच्युलेशन अक्षित 11 विंधणे संघ. आयोजकांच्या वतीने विनंती आहे साईश आपण या व्यासपीठावर आपला यथोचित मान सन्मान केला जाईल. अनेक मान्यवर आज व्यासपीठावर पाहायला मिळतात. आमचे सूर्यकांत मडवी, त्यानंतर कैलास मडवी, प्रभाकर